तुमचं दिवसभरातलं सगळ्यात महत्त्वाचं खाणं किंवा मील कोणतं असा जर का प्रश्न विचारला तर बरेच जण उत्तर देतील की नाश्ता किंवा ब्रेकफास्ट. आणि हे उत्तर बरोबर आहे. स्पेशली मधुमेहींच्या बाबतीत तुमचा सकाळचं जे खाणं आहे किंवा नाश्ता आहे तो जर का योग्य असेल तर दिवसाची सुरुवातच चांगली होते आणि रक्तातली साखर आटोक्यात राहायला मदत होते. सकाळची साखर चांगली की दिवसभराची साखर चांगली राहण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नाश्ता योग्य हवा हे अगदी बरोबर. पण आपण नेहमी नाश्त्याला जे पदार्थ खातो त्यातले अनेक पदार्थ रक्तातली साखर फार वेगाने वाढवतात आणि अनेकांना ह्याची कल्पनाही नसते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाश्त्यातले असे 5 पदार्थ बघणार आहोत की जे बऱ्याचदा घरी खाल्ले जातात आणि ते खाऊन रक्तातली साखर भयंकर वेगाने वाढते. चला सुरुवात करूयात. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. उपाशीपोटी रक्तातली साखर चांगली कशी ठेवायची हे आपण मागच्या काही व्हिडिओजमधनं शिकलो. आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात की नाश्त्यानंतरची साखर चांगली ठेवण्यासाठी नाश्त्यात कोणते 5 पदार्थ टाळायचे. या 5 पदार्थांची नावं ऐकून खरं तर तुम्ही चक्रावून जाल, कारण हे पदार्थ आपण नेहमीच खातो. तुमची नाश्त्यामधल्या कुठल्या पदार्थांनी शुगर वाढते हे मला कमेंटमध्ये पटकन कळवा. बघू त्यातला कुठला पदार्थ माझ्या लिस्टमध्ये येतोय का. चला सुरुवात करू. पहिला पदार्थ जो नेहमी घरोघरी खाल्ला जातो नाश्त्याला तो म्हणजे पोहे. अगदी आपल्या आवडीचे, पटकन होणारे आणि गरमागरम छान लागणारे. पोहे हा असा पदार्थ आहे की तो थोडा खाऊन होत नाही, भरपूर खावे लागतात तरच पोट भरतं. आणि ह्याला मुख्य कारण म्हणजे पोहे आपण जे खातो त्याला तांदळाला त्याच्या वरचं साल काढलेलं असतं. म्हणजेच पोहे पटकन पचतात आणि पटकन साखरेमध्ये त्याचं रूपांतर होतं. त्यामुळे पोहे खाल्ल्यानंतर जर तुम्ही 2 तासांनी साखर तपासली आणि जर तुम्हाला मधुमेह असेल आणि औषधांचा डोस योग्य नसेल तर रक्तातली साखर प्रचंड वाढलेली दिसते. पोहे खाऊन सुद्धा रक्तातली साखर चांगली ठेवता येते, पण त्यासाठी पोहे करण्याची पद्धत आणि खाण्याची पद्धत थोडीशी बदलावी लागते. तर पोहे खाऊनही साखर वाढू नये असं वाटत असेल तर त्याच्याबद्दल 4 टिप्स असणारा माझा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. पण निश्चित पोहे असा पदार्थ आहे की ज्याने रक्तातली साखर वेगाने वाढते. चला दुसरा पदार्थ बघूयात जो पोह्यांच्या नंतर कॉमनली खाल्ला जातो तो म्हणजे उपमा आणि रव्याचा उपमा. विशेष करून रवा म्हणजे आपण जो बारीक रवा वापरतो, पांढरा दिसतो आपल्याला तो रवा. तर त्या रव्याचा उपमा पण अगदी पटकन होतो. एक सूत्र लक्षात ठेवूयात, जे पटकन बनतं, पटकन शिजतं, त्याला साल नसणारे आणि ते पटकन पचणार सुद्धा आहे आणि त्याची पटकन साखर बनणार आहे. तर रव्याचा उपमा हा त्यातलाच प्रकार आणि तो खाऊन सुद्धा रक्तातली साखर भयंकर वेगाने वाढते. त्याचाही ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. पण उपमा हा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. मग तुम्हाला उपमा खायचा असेल आणि रक्तातली साखर वाढू द्यायची नसेल तर या बारीक रव्याच्या उपम्याला काय पर्यायी पदार्थ आहेत किंवा पर्यायी उपमा काय कसला करू शकता हे जाणून घ्यायचं असेल तर ह्याच्यावरचा माझा व्हिडिओ सुद्धा तुम्ही जरूर बघा. या प्रत्येक पदार्थावरती मी स्पेशल डिटेलमध्ये व्हिडिओ केलेले आहेत. तर दुसरा पदार्थ आपण बघितला उपमा. तिसरा पदार्थ तोही आपल्या सगळ्यांच्या खूप आवडीचा आणि विशेषतः उपवासाला केला जातो, पण अदरवाईज सुद्धा घराघरात नेहमी होतो, तो म्हणजे साबुदाण्याची खिचडी. आणि साबुदाण्याची खिचडी हा या पहिल्या दोन्ही पदार्थांपेक्षा शुगर वाढवणारा पदार्थ आहे असं मी नक्की सांगेन. त्याच्यामध्येही फायबर्सचं प्रमाण अत्यल्प आहे, ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्ती आहे आणि बऱ्याचदा खिचडी करताना आपण त्याच्यामध्ये बटाटाही घालतो ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स पुन्हा जास्ती आहे आणि ग्लायसेमिक लोड सुद्धा त्यामुळे खूप वाढतं आणि रक्तातली साखर पटकन आणि भरपूर वाढते. त्यामुळे साबुदाणा खिचडी सुद्धा आपण थोडीशी काळजीपूर्वक खायला हवी. ती खाताना काय काळजी घ्यायला हवी किंवा कशी बनवायला हवी बरं साबुदाण्याची खिचडी जेणेकरून ती खाता येईल पण शुगर फार वाढणार नाही, हे समजून घ्यायला माझा साबुदाण्याच्या खिचडीवरचा व्हिडिओ मिस करू नका, तो नक्की बघा. आता वळतोय आपण चौथ्या पदार्थाकडे जो खाऊन रक्तातली साखर वेगाने वाढते. तो पण असाच आहे की ज्याच्यात साल नाही आणि मग त्याच्यामध्ये आपण सुशिला किंवा शेवईचा उपमा ह्या दोन्हीचं नाव घेऊ शकतो. सुशिला म्हणजे चुरमुरे भिजवून त्याचा पोह्यासारखा केला जातो पदार्थ किंवा फोडणी घालून पदार्थ केला जातो जो महाराष्ट्रामध्ये कॉमन आहे. तर ही सुशिला खाऊन सुद्धा रक्तातली साखर वेगाने वाढते. आणि काही घरी शेवयांचा उपमा केला जातो, ज्या गव्हाच्या शेवया असतात किंवा तांदळाच्या शेवया सुद्धा काही जण वापरतात.
तर ह्या शेवयांचा जो उपमा केला असतो किंवा काही जण कुरडई पाण्यामध्ये भिजवून त्याचा उपमा करतात किंवा भाजीसारखं करतात, त्यामुळे सुद्धा रक्तातली साखर वेगाने वाढते. कारण ह्या सगळ्या प्रकारच्या उपम्याला किंवा ह्या पदार्थांना फायबर्स याच्यामध्ये फार कमी आहेत आणि त्यामुळे रक्तातली साखर वेगाने वाढणार आहे. आता शेवटचा 5वा पदार्थ बघूयात की जो फार वर्षापूर्वी खाल्ला जायचा नाही आणि अलीकडेच त्याचं आपल्या आहारातलं स्थान फार बळकट झालंय. कारण जाहिरातींचा प्रभाव, जाहिराती बघून आणि करायला सोपं म्हणून, कन्व्हिनियन्स म्हणून या पदार्थांनी घराघरात शिरकाव केलाय आणि तो पदार्थ म्हणजे कॉर्नफ्लेक्स किंवा म्युस्ली. अनेक जण म्युस्ली हेल्दी म्हणून सकाळी आवर्जून खातात, किती महाग असली तरी विकत घेऊन येतात. पण तुम्हाला सांगते, ही म्युस्ली आणि कॉर्नफ्लेक्स हे इतके प्रोसेस्ड पदार्थ आहेत, त्याच्यावरती भयंकर प्रक्रिया केलेल्या आहेत आणि याला बघा शिजवायचीही गरज नसते, फक्त दूध घालून आपण खातो. जे पदार्थ शिजवायचीही गरज नाही, फक्त दूध घालूनही नरम पडतात किंवा खाता येतात, पचतात, अशा पदार्थांमध्ये फायबर्सचं प्रमाण कमी असणार आहे. कार्बोहायड्रेट्स, सिंपल कार्बोहायड्रेट जे पचायला हलके, त्याचं प्रमाण जास्त असणार आहे आणि यानंतर साखर वेगाने वाढणार आहे, हे आपण नक्की लक्षात ठेवायला हवं. त्या बरोबरीचाच एक पदार्थ अजून ॲड करते जाता जाता, तो म्हणजे ब्रेडचे पदार्थ. बरेच जण अजूनही घरामध्ये आठवड्यातनं एखाद दिवशी ब्रेडचं सँडविच किंवा ब्रेडचा चिवडा असे पदार्थ करतात आणि बऱ्याचदा ब्राऊन ब्रेड वापरला जातो. आता ब्राऊन ब्रेड आणि व्हाईट ब्रेडमध्ये कितपत फरक आहे हे मी तुम्हाला पुढच्या माझ्या एखाद्या व्हिडिओत नक्की सांगणार आहे. पण कुठलाही ब्रेड असो, त्यांनी रक्तातली साखर वेगाने वाढतेच. त्यामुळे हे मॉडर्न पदार्थ किंवा पाश्चात्य पदार्थ जे आपण पूर्वी घ्यायचो नाही पण आता घ्यायला लागलोय, हे सगळे रक्तातली साखर वाढवणारे आहेत. मग तुम्ही म्हणाल आता हे सगळंच आम्ही रोज खातो आणि या सगळ्यांनीच शुगर वाढते, मग खायचं तरी काय? तर यासाठी तुम्ही माझा एक व्हिडिओ आवर्जून बघायला हवा, ज्यामध्ये मी मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ असे सांगितलेत की ज्याने रक्तातली साखर विशेष वाढत नाही किंवा हळूहळू वाढते, फार वेगाने आणि खूप जास्त वाढत नाही. तर या व्हिडिओत तुम्हाला बघा 5 पदार्थांच्या अगेन्स्ट 30 पदार्थ मिळतील जे तुम्ही तुमच्या रोजच्या नाश्त्यामध्ये वापरू शकता. आणि अजून एक गोष्ट जाताना आवर्जून सांगते, ती म्हणजे कुठलाही पदार्थ नाश्त्याला खा, पण मधुमेह असेल तर बिफोर आफ्टर शुगर चेक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला कल्पना येईल की काय खाऊन आपली शुगर किती वाढते आणि तुम्ही ताबडतोब निर्णय घेऊ शकाल की बाबा हा पदार्थ खायचा का नाही खायचा, किती खायचा, कसा बनवून खायचा. हे प्रयोग तुम्ही तुमच्यावरच केलेत तर तुम्ही नक्की जास्ती शिकणार आहात आणि तुम्हाला एक वेगळं ज्ञान, डोळसपणा तुमच्यामध्ये येणार आहे, जो तुमच्या मधुमेहाच्या नियोजनासाठी तुम्हाला नक्की मदत करणार आहे. तर चला, असं मधुमेहाचा आपल्या डोळसपणे सांभाळ करूयात आणि त्याच्याबरोबर आपण आपलं पुढचं आयुष्य जे काही येतं आनंदाने घालवूयात. मधुमेह हा आपला मित्र म्हणून त्याला ट्रीट करूयात, तो नक्कीच तुम्हालाही मित्रासारखं वागवेल. या नोटवरती आज इकडे थांबूयात. पुन्हा भेटूयात लवकरच पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्ट्सच्या YouTube चॅनलवर. धन्यवाद.